हाय फ्रेंड्स, कसे आहेत सर्व? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज चाललो तर आम्ही आमच्या कुलदेवीचं दर्शन घ्यायला, म्हणजे देवीची ओटी भरायला. हे मंदिर आहे बिदरपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेनकनाळी येथील यल्लम्मा देवीचं. हे मंदिर इथं प्रसिद्ध आहे कारण ही यल्लम्मा देवी नवसाला पावणारी आहे. इथे कर्नाटक सोडून दुसऱ्या राज्यातले भक्तजन लोक येतात. याला इच्छापूर्ती मंदिर असंही म्हणलं जातं. आज मी तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून बिदरमध्ये असलेल्या यल्लम्मा देवीच्या मंदिराचं दर्शन करवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. देवीला नैवेद्य भरपूर करावा लागतो. नैवेद्यामध्ये भरलेली वांगी, शिरा घालून केलेली पुरी म्हणजेच इकडे याला यन्नी होळगे असे म्हणतात. मसाला राईस, भजी व पापड आणि भाकरी चपाती असा नैवेद्य केला जातो. बिदरपासून 2 किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्राचीन मंदिर. तिथं गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आंघोळ करून घ्यावं लागतं. नंतरच नैवेद्य बनवावा लागतो. रेणुका माता म्हणजेच यल्लम्मा देवी माहूरगडावरील रेणुका माता यल्लम्मा देवी म्हणून प्रकट झालेली आहे. इथे निसर्गरम्य वातावरण आहे. इथे नवरात्रीमध्ये खूप गर्दी असते. इथे भक्तांना राहण्याची सोय आहे. हे आमचं कुलदैवत आहे म्हणून आम्ही इथे देवीची ओटी भरण्यासाठी येतो. इथे कोजागिरी पौर्णिमेला पालखी सोहळा काढला जातो. पालखी सोहळा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या दिवशी विशेष पूजा केली जाते. इथे खूप दूरदूरवरून लोक पूजा करण्यासाठी येतात. बाहेर पावसाचं वातावरण होतं म्हणून आम्ही इथली एक रूम घेतलेली होती. रेणुका माता यल्लम्मा माता म्हणून कशी प्रकट झाली याची कथा आता मी तुम्हाला सांगते. कान्यकूप नगरीचा रेणू नावाचा राजा होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं भोगावती. इंद्राच्या दरबारामध्ये जसं वैभव होतं तसं या राजाच्या दरबारामध्ये वैभव होतं. परंतु या राजाला पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून तो दुःखी होता. त्यासाठी राजा व राणी यांनी पुत्रप्राप्तीसाठी काशीला जाण्याचा निर्णय घेतला. यांनी पुत्रप्राप्तीसाठी काशीमध्ये आल्यानंतर गंगेमध्ये स्नान करून घेतला. त्यानंतर त्यांना अगस्त्य ऋषी भेटले आणि अगस्त्य ऋषीला सर्व हकीकत त्यांनी सांगितली. मला पुत्रप्राप्ती नाही, तेव्हा काहीतरी उपाय सांगा असं त्यांनी ऋषींना सांगितलं. ऋषींना त्यांनी सांगितलं की तुम्ही पुत्र कामाक्षी नावाचा यज्ञ करा. या यज्ञाने सर्व अपेक्षा पूर्ण होतात. या यज्ञाची सर्व व्यवस्था अगस्त्य ऋषींनी केली. या यज्ञाला सर्व देव आले होते. होमातून त्या यज्ञातून सुंदर असं बाळ जन्माला आलं. अतिशय तेजस्वी असं ते बाळ होतं. त्याच वेळी अगस्त्य ऋषींनी ते बाळ भोगावती राणीच्या मांडीवर दिलं आणि त्या बाळाचं नाव ठेवलं रेणुका. रेणुका मोठी झाल्यानंतर जमदग्न ऋषीसोबत तिचा विवाह झाला. या लग्नामध्ये इंद्रदेवाने कामधेनू नावाची गाय त्यांनी रेणुकाला दिली आणि रेणुका मातेचा जमदग्न ऋषीसोबत सुंदर असा संसार चालू होता. पुढे रेणुका मातेला 5 दिव्य पुत्र प्राप्ती झाली. ते मोठे झाले. जमदग्न ऋषीला रेणुका मातेबद्दल क्रोध आल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुत्राला आदेश दिला की तुम्ही तुमच्या मातेचा शिरच्छेद करा. पण 4ही मुलांनी ऐकलं नाही. 5वा होता परशुराम. हा आज्ञाधारक होता. त्याने आज्ञा पाळून आईचा शिरच्छेद केला. परंतु त्या बदल्यात त्याने ऋषीकडून वर मागितला की माझ्या आईला जिवंत करा. तेव्हा जमदग्न ऋषींनी रेणुका मातेला जिवंत केलं. पण ऋषींचा क्रोध काही संपलाच नव्हता. त्यामुळे त्यांनी रेणुका मातेला सांगितलं की रेणुका, तुझं तोंड जिकडे फिरेल तू तिकडे जा. तेव्हा रेणुका माता कर्नाटकमध्ये आली व इकडे स्थायिक झाली. त्यानंतर कर्नाटकमधील लोक रेणुका मातेला यल्लम्मा देवी असं म्हणून ओळखू लागले. त्यानंतर यल्लम्मा देवीचं मंदिर इथं स्थापन करण्यात आलं. अशी होती रेणुका मातेची यल्लम्मा बनण्याची कथा.
तेच रेणुका माताच यल्लम्मा देवी म्हणून प्रकट झालेली आहे. तर मैत्रिणींनो, आता इथे आम्ही देवीची परडी भरत आहोत. परडी भरायचं झालं की देवीला नैवेद्य दाखवून मग जेवण करायचं असतं. यल्लम्मा देवीची बरीच मंदिरे कर्नाटकमध्ये आहेत, मात्र प्रमुख मंदिर हे सौदत्ती इथे आहे. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग आता भेटूयात उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मंदिरामध्ये मी थोडासा व्हिडिओ शूट केला होता, तर ते तुम्हाला मी आता दाखवते आणि तुम्ही यल्लम्मा देवीचं दर्शन घ्या. देवीचं दर्शन घेण्यासाठी मोठमोठ्या रांगेत उभं करावं लागतं. 2-2, 3-3 तास इथे नंबर येत नाही. यल्लम्मा देवीच्या शेजारीच मातंगी मातेचं सुद्धा मंदिर आहे. कारण जेव्हा परशुरामाने रेणुका मातेचा शिरच्छेद केला होता, त्यावेळी तिकडे मातंगी चालली होती व चुकून मातंगीचाही शिरच्छेद झाला होता. त्यामुळंच जेव्हा रेणुका माता कर्नाटकमध्ये येत होती, तेव्हा मातंगी ही तिच्यासोबत आली व यल्लम्मा देवीच्या सोबतच राहू लागली. त्यामुळं जिथे जिथे यल्लम्मा देवीचं मंदिर असतं, त्याच्या बाजूलाच मातंगीचंही मंदिर असतं. मातंगी म्हणजे मातंग समाजातील एक स्त्री होती. तिलाच आता मातंगी देवी म्हणून असं ओळखलं जातं.